त्यानंतर पुढील मनोगतासाठी आमंत्रित करतो स्वरूपाली परेश कोटावदे यांचा विषय समाज संघटन. आपण कमीत कमी वेळात आपला विषय पूर्ण करावा अशी आपल्याला नम्र विनंती आहे. सर्व कूलर चालू करून द्या. कार्यालयाचे व्यवस्थापक यांनी सर्व कूलर चालू करून द्या. कृपया नम्र विनंती आहे आपणासाठी. संत शिरोमणी श्रीदेव मामलेदार यशवंतराव महाराज, त्याचप्रमाणे संत श्री विचारदास महाराज यांना त्रिवार वंदन करून मी माझ्या तोडक्या शब्दांना प्रारंभ करते. असो आदरणीय व्यासपीठावर विराजमान असलेले सर्व विचारवंत, येथे जमलेले सर्व समाज बंधू आणि भगिनींनो, सर्व सोशल मीडिया हाताळणारे माझे बंधू, पत्रकार बंधू, सर्वांना माझा वयोमानाप्रमाणे सविनय नमस्कार. आजचा विषय मला दिला आहे समाज संघटन. तर आज आपण एवढ्या मोठ्या संख्येने येथे उपस्थित झाला आहात, त्याचप्रमाणे एकजुटीची जी आपण वज्रमूठ बांधली आहे ती आपण घेऊन आला आहात. तर काहीतरी एक आशा पल्लवित करण्यासाठी आपल्याला सर्वांना अपेक्षा आहे की इथे आल्यानंतर आपली काहीतरी अपेक्षा पूर्ण होणार आहे. आपण येथे टाइमपास म्हणून आलेलो नाहीये. तर मी सर्व जाणकारांना विनंती करते की हे लोक मोठ्या आशेने तुमच्याकडे बघतायत आणि त्या आशा तुम्ही नक्कीच पूर्ण कराल ही मी त्यांच्या वतीने सर्वांना विनंती करते. समाज संघटन म्हटलं की फक्त एक उत्तर कार्य, तेढाओळ किंवा लग्न सराई यासाठीच आपलं संघटन व्हावं असं मला तरी अपेक्षित नाही. मी जरी लहान आहे तरी मी नक्कीच मोठा घास घेण्याचा प्रयत्न करते आहे. तर मी सर्व जाणकार मंडळींना सांगू इच्छिते की आपल्या समाजात संत विचारदास महाराज होऊन गेले आहेत. सर्व समाजाचे लोक त्यांच्या जयंत्या साजऱ्या करतात, तर आपल्या समाजात संत विचारदास महाराजांची जयंती का साजरी केली जात नाही? तर मी या सर्व समाज जाणकारांना सांगू इच्छिते की आपल्याही समाजात वर्षाच्या काठी एक दिवस फक्त संत विचारदास महाराज यांची जयंती साजरी करण्यात यावी. त्या निमित्ताने समाज संघटन होईल असा ठराव आजच्या या मेळाव्यात केला गेला पाहिजे असं मी सर्वांच्या वतीने विनंती करते आणि आज हा ठराव झालाच पाहिजे असं मी पुनश्च एकदा सांगते. त्याचप्रमाणे आपण दोन व्यक्ती जर फोनवर बोलतात, प्रत्येक समाजाची व्यक्ती त्यांच्या समाजाचे एका पुण्य पवित्र संताचे नाव घेत असते, जसे की जय ज्योती, जय सावित्री, जय भीमराव, जय जिनेंद्र. तसं आपलं काय? तसं मला हा एक पडलेला गहन प्रश्न आहे आणि यावर देखील काहीतरी विचार करण्यात आला पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला मागे कोठावदे सरांनी मागे सांगितलं की ओबीसीचा दर्जा आपल्याला प्राप्त करून दिलाय. आपल्याला तो विनासायास ओबीसीचा दर्जा प्राप्त झाला आहे. सुनील तात्या नेरकर यांनी आपल्याला तोंडात घास घातलाय, एक स्पून फिडिंग केली आहे, एक बाळकडूचा घास त्यांनी घातलाय, पण तो चावायचा की गिळायचा हे त्यांनी आपल्यावर सोपवलं होतं. परंतु आपण काय केलं हा आपल्यालाच प्रश्न विचारा. आपण तो चावला की गिळला की तसाच धरून ठेवला. आज ओबीसी साठी अनेक शासनाच्या दरबारी सुविधा आहेत, भरपूर सुविधा आहेत. आपण त्या सुविधांचा कितीपर्यंत लाभ घेतला आणि काय केलं? फक्त आपला समाज हा खूप अल्पसंतुष्ट समाज आहे आणि आपण आपल्या मुलांना शिक्षणासाठी निम्मी फी मिळाली तरी देखील आपण संतुष्ट झालो आहोत. इतका आपला अल्पसंतुष्ट समाज आहे आणि आपला हा समाज संघटन या महामेळाव्याद्वारे सर्वांना आपली शक्ती प्रदर्शित होते आहे आणि हे सर्वांना दिसते आहे. आपलं हे संघटन सर्व जगजाहीर आहे. हे शक्ती प्रदर्शनाची गावोगावी चर्चा होते आहे. परंतु आपण जर आपल्या व्यक्तीला मोठं केलं तर दुनिया त्या व्यक्तीला मोठं केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मी मान्यवरांना सांगते की आपल्या समाजाला देखील कुठेतरी एक संधी द्या. आपली व्यक्ती जर मोठी झाली तर आपला समाज पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. येथे जे यशाचे शिखर गाठलेले कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती असू द्या की ज्यांनी यशाचे शिखर गाठले आहेत, त्या मागं फक्त त्यांचं एक काहीतरी त्यांची तपस्या असते. 25% त्यांची तपस्या असते आणि त्याच्या मागं 25% हे फक्त एकमेव समाजाचं पाठबळ असतं. मागे कोणीतरी म्हटलं, कोणाच्या तरी बोलण्यात आलं की फक्त समाज काही करू शकत नाही, परंतु समाज आहे तर आपण आहेत. समाजाच्या पाठबळाशिवाय कुठलीच गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही. फक्त घरातून जर सपोर्ट मिळाला तरी जग त्याला सपोर्ट करते, गाव त्याला सपोर्ट करते. गल्लीपासून दिल्लीपर्यंत जर पोहोचायचं असेल तर घरातून सुरुवात झाली पाहिजे आणि घराचं पाठबळ मिळालं तर गावाचं पाठबळ मिळेल. मी माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून सांगते. मला माझ्या पितृतुल्य सासरे श्री श्रीधर रामचंद्र कोठावदे यांनी मोठं केलं, म्हणून मला आज माझ्याकडे जी बघण्याची दृष्टिकोन आहे लोकांचा
तो वेगळा काहीतरी आहे. म्हणून मला घरातल्यांनी मोठं केलं तर मला दुनिया मोठं करते. म्हणून आपण आपला समाज बांधव जर मोठा केला तर त्याला नक्कीच दुनिया पुढे करेल आणि नक्कीच काहीतरी नाव कमवेल. असो, मी जाताना टायमाचं बंधन दिलंय. दादांनी स्टेजवर चढण्याच्या आधीच मला सांगितलं की 3 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेऊ नको. असो, मी जाताना एकच सांगेल, पुसा साऱ्या आसवांना, पुसा साऱ्या वेदना, पुसा साऱ्या आसवांना, पुसा साऱ्या वेदना, विसरा सारे धर्मपंथ, विसरा सारे धर्मपंथ आणि त्यांच्या वल्गना. या घडीला नव्हे तर सदैव हीच हृदय असू द्या भावना, हीच हृदय असू द्या भावना. राजकीय क्षेत्रातही वाणी समाजाच्या उमटू द्या पाऊल खुना, उमटू द्या पाऊल खुना. असो, आयोजकांनी मला येथे 2 शब्द बोलण्याची जी संधी दिली त्याबद्दल आयोजकांची मी शतशः ऋणी राहील आणि माझे जे काही चुकले असेल ते तुम्ही मोठ्या मनाने माफ कराल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय वाणी समाज. अत्यंत सुंदर, अत्यंत मागितलेल्या आणि कमी वेळात दिलेल्या वेळेपेक्षा त्यांनी कमी वेळात आपलं मनोगत व्यक्त केलं. यानंतर आम्ही 5